श्री गणेश देवता प्रत शुद्धोदकम स्नानार्थम पैशावर सुपारी ठेवा. ते विधीला महत्व आसनार्थ अक्षता हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी टिळा लावायचा एक टिळा लावायचा आणि दोन एक कळशाला 5-5 टिळा लावायचा. ओम गणेश देवता तिलकम चंदनम समर्पयामि असा असा खालून वरती लावायचा, तांब्याला लावायचा. 5 वेळा लावायचा, 5 वेळा त्याला लावायचं. ओम कलश देवता पिरमा गंगे जय गोदावरी शुक्रावती वेदवती महासुर नदी गादात गय गंडकी पूर्णात पूर्ण कुर्यान्तु मेव मंगलम. असा मोजायचं. एक देव झाला बा, 2 देव आता तीवर तांदूळ टाका, हळद कुंकू टाका. वरुण देवता भे वरुण देवता भे नमः. अक्षता हरिद्र कुंकुम सौभाग्य द्रव्य एकदाच घ्यायचं. तांदूळ नगभर हळद कुंकू घ्यायचं, टाकायचं. नुसताच कळशा नाही, त्या देव गंगा गोदावरी शरू महेंद्र तनय शिप्रा सगळ्या नद्या त्यात राहत्या. ज्यावेळेस आपण पूजा करतो ना, आपण बामून हा येरच नाही भरळ होतो, हे शास्त्र भरळते. ते सांगते गंगे जैव गोदावरी शरू महेंद्र तनया शिप्रावती वेदवती महासूर नदी सगळ्या नद्या त्याच्यात समाविष्ट होत्या. म्हणून त्याच्यावर ते हळद कुंकू ते नद्यांच्या नावाने टाकायला. ते नुसताच भरळ जातं म्हणजे मग त्याच्या त्याला काय अर्थ आहे का नाही असा त्याच्या पाठीमागचा अर्थ राहतो. पण मग नाही बामणाने आवरा लवकर, मग नुसताच टिळा लावायचा आणि बाकीचा काहीच नाही. आता ह्या अक्षता आता ह्या फळा ठेवल्या म्हणजे हे 9 ग्रहांचे नावाने, जे 9 ग्रह बुध शुक्र शनी राहू केतू आपले जे सांगत आहे, मग ते शांत करण्यासाठी त्याच्यावर हळद कुंकू का तुम्ही इथे उपस्थित आहात म्हणून त्यांची पूजा करावी. हळद कुंकू घे. ओम सोमाय नमः सोमाय भौमाय नमः भौमाय बुद्धाय नमः बुद्धाय